आपण पाहूया. या ठिकाणी वेगवेगळे फटाकडे आहेत. समजा आता तुम्ही आज स्टॉलवर आलाय आणि या फटाकड्यांमधून जर राजकीय नेत्यांना काही फटाकडे भेट देण्याची वेळ तुम्हाला आली, पहिली दिवाळी आमदार झाल्यानंतर कुठेतरी या फटाकड्यांमधून कोणते फटाकडे तुम्ही कोणत्या नेत्याला द्याल हे आपण जरा पाहूयात. तुमचे आवडते नेते आणि त्यांना आवडणारा फटाका कोणता याच्यावर आपण जरा चर्चा करूया. आणि यावर्षी आहे ना एक नवीन फटाकडा आलाय, सुतळे ॲटॉम बॉम्ब. म्हणजे यापूर्वी यायचा, मात्र कदाचित ही जी साईज आहे यावर्षी जी वाढली साईज, मोठी साईज आली, कोण नेता की त्याला द्यावा? देवेंद्र फडणवीस साहेबांना. ज्या पद्धतीने कामाचा आवाका, ज्या पद्धतीने विकास महाराष्ट्राचा सुरू आहे, तसेच जी गेल्या कित्येक वर्षापासून भ्रष्टाचाराने पोकळलेली व्यवस्था होती, याला कुठेतरी त्यांनी हात घालून जे असं समजत होते का कधीच आमचा पराभव होऊ शकत नाही, त्या लोकांना त्यांची जागा दाखवण्याचं काम फडणवीस साहेबांनी केलंय. त्याच्यामुळे त्यांच्यासाठी हा एकदम लागू होईल. कदाचित नागगोळी तुम्ही लहानपणी खूप वेळा वाजवली असेल. प्रत्येकाच्या लहानपणात नागगोळीचं एक वेगळं महत्त्व होतं. ती चालू केली का ती वेटोळे वेटोळे होत, त्याच्यातून काळा धूर वगैरे निघतो. आहे कोण नेता? नागगोळीसाठी संजय राऊत लागू होतील तिथे. सुरसुरी एक आहे. आपण लहानपणापासून आता सुरसुरीचेही रंग बदलत चाललेत, वेगवेगळ्या सुरसुऱ्या मार्केटला यायला लागल्यात. कोण आहे सुरसुरीला? मला सुरसुरी रंग बदलणारी राजसाहेब ठाकरे. कारण त्यांचं माझ्यावर विशेष प्रेम आहे ना, त्यामुळे आता मी म्हणणं तसं ते मोठे नेते आहेत त्यांच्याविषयी मी बोलणं योग्य नव्हतं, त्यांची कुठं बरोबरी करणं, परंतु त्यांनी खूपच माझ्यावर प्रेम करण्याचं ठरवलंच आहे. आमच्या संगमनेरच्या स्वाभिमानी जनतेचा अपमान वेळोवेळी त्यांच्याकडून सर्व आहे, त्यामुळे रंग बदलणारी सुरसुरी म्हणून ते योग्य राहील. अनेक फटाकडे आलेले आहेत. त्यात आता जर आपण पाहिलं तर रॉकेट आलेलं आहे, जे एकदम वर आकाशात जातं आणि वर त्याचा भार होतो. हे आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांना मी म्हणेल, कारण खूप उत्तुंग उंचीवर जाऊन प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रकाशमान देण्याचं काम शिंदे साहेबांच्या माध्यमातून सुरू आहे, त्यामुळे निश्चित त्यांना ते नाव दिलं. एक डबल शॉट नावाचाही फटाकडा मार्केटमध्ये येत असतो. डबल शॉट, ट्रिपल शॉट. तर कोणाला असं द्यावं लागेल? डबल शॉट आहे, ट्रिपल शॉट आहे, कोण असं नेता वाटतं की त्यांना हे? आता डबल टिबलमध्ये तर आदरणीय उद्धवराव ठाकरे साहेबांनाच त्यांचे वेगवेगळे डबल टिबल शॉट वेगवेगळ्या पद्धतीने वाजत असता संजय राऊतांच्या नेतृत्वाखाली, त्यामुळे त्यांना ते. अजून जर फटाकडे पाहिले तर मोराचा पाऊस एक चांगला मोठा फटाकडा आहे. असं म्हणजे मोराचा पिसाऱ्यासारखं याचं पूर्णतः असं आकर्षक असा फटाकडा वाटतो. कोण नेता? आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना. कारण ज्या पद्धतीने मोराचा पिसारा हे करून सगळ्यांना आनंदात ठेवून सगळ्यांना सामावून घेण्याचं काम केलं जातं, त्या दृष्टीने विखे पाटलांसाठी. असा कोणता फटाकडा आहे की जो तुम्हाला वाटतं की एखाद्या नेत्याला विशेष करून द्यावा, असं कोणतं तुमच्या आहे का डोक्यात की तो त्या नेत्याला आपण दिला पाहिजे? आता तसं माझ्यावर प्रेम करणारे, अतिप्रेम करणारे दोनच जण सध्या महाराष्ट्रात आहेत. एक आदरणीय राजसाहेब ठाकरे, आणि ज्यांना पराभव मान्य नाही झाला, परंतु त्यांना आता त्यांच्या राजकीय अस्तित्वासाठी धडपड करण्यासाठी कुठंतरी नरेटिव्ह सेट करून मतदारांचा अपमान करण्याचा प्रयत्न चालला, त्यामुळे त्यांना दिली मी ते फुसका लवंगी बॉम्ब. लवंगी फटाका बॉम्ब आहे नाही, फुसका लवंगी फटाका आपटबार. आता आपटबार असतो ना, जो लहान मुलं घेताना असं आपटीत आहे, त्याचा कधी आवाज निघतो कधी निघत बी नाही, तर तो त्यांच्यासाठी लागू राहील. नितीन ओझा, ABP माझा, संगमनेर, अहिल्यानगर.